डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली की संपूर्ण भारतभरामध्ये आणि जगभरामध्येच एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असतं. आणि ते असलीही पाहिजे. बाबासाहेबांची जयंती जल्लोषात साजरीही केली पाहिजे. का? कारण आम्हाला तुम्हाला माणूस बनवलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि केवळ एवढंच नाही तर संपूर्ण भारतभराला समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायाची देण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आणि एकसंध भारताची निर्मिती केली. अशा या बाबासाहेबांची जयंती आपण जल्लोषात तर केलीच पाहिजे, पण या जयंतीच्या निमित्तानं काही गोष्टींची समीक्षा ह्या सुद्धा होणं तितकंच गरजेचं आहे. का? कारण आपल्याकडे ज्यावेळेस खेड्यापाड्यामध्ये समाजामध्ये जाऊन ज्यावेळेस प्रत्यक्ष परिस्थिती आपण पाहतो, त्यावेळेस जयंती आली की सगळे जागी व्हायला लागतात. एवढंच नाही तर 14 एप्रिलच्या दिवशी किंवा त्या जयंतीच्या दिवशी जयंती झाली, त्या ठिकाणी जल्लोष साजरा झाला. त्याच्यानंतर मात्र 364 दिवस आपला समाज असेल किंवा जयंतीमध्ये सहभागी असणारी लोक असतील, ती अगदी निश्चित पडतात, शांत पडतात, झोपी जातात आणि पुन्हा 364 दिवसाच्या नंतर 365वा दिवस म्हणजे 14 एप्रिल ज्यावेळेस यायला लागते, त्यावेळेस पुन्हा सगळी झोपलेली लोक जागी व्हायला लागतात आणि जागी होऊन फक्त 14 एप्रिलला जल्लोष साजरा करतात आणि पुन्हा झोपी जातात. हे जे चित्र आहे ते भयंकर अवघड असं चित्र आहे. कारण हे बाबासाहेबांना कधीच अपेक्षित नव्हतं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना एके ठिकाणी सांगतात आणि ते फार महत्वाचं आहे, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की केवळ माझे नाव घेऊन जय जयकार करण्यापेक्षा माझ्या दृष्टीने जी गोष्ट अत्यंत मोलाची आहे, ती गोष्ट करण्यासाठी तुम्ही तुमच्या प्राणाच्या मोलाने झटा. जयंतीच्या उल्हासामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलेलं वाक्य कुठंतरी विसरून जातो आहोत, असं आजची भयान परिस्थिती बघितल्याच्या नंतर आपणाला लक्षात येत आहे. का? कारण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात नाचण्याचंच प्रमाण वाढत आहे. नाचलं पाहिजे, आनंद जल्लोष व्यक्त केला पाहिजे. पण बाबासाहेब जे म्हणतात ते मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझ्या दृष्टीनं मोलाचं असलेलं काम तुम्ही केलं पाहिजे. आणि ते कसं केलं पाहिजे? तर तुमच्या प्राणाची बाजी लावून तुम्ही ते काम केलं पाहिजे. आम्ही मात्र त्या कामाला विसरून जात आहोत. जयंतीच्या नंतर संपूर्ण वर्षभर बाबासाहेबांना अपेक्षित असलेली कामं आपण करणं प्रचंड आवश्यक होतं. पण जयंती झाली की आम्ही ती कामं विसरत आहोत आणि म्हणूनच बाबासाहेबांना अपेक्षित असलेली महाविद्यालय असतील, बाबासाहेबांना अपेक्षित असलेली शाळा असतील, दवाखाने असतील, सामाजिक स्तरावरची समाजाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणारी उपक्रम असतील किंवा समाजामध्ये जागृती निर्माण करणारी उपक्रम असतील किंवा बौद्ध धम्माच्या अनुषंगानं जी कामं बाबासाहेबांना करायची होती, ती सगळीच कामं त्या ठिकाणी बाजूला राहत आहेत आणि आपण मात्र फक्त नाचण्यावरती लक्ष केंद्रित करत आहोत का? असा प्रश्न आज उपस्थित होतो आहे. जयंतीसाठी जो आपण भरमसाठ पैसा समाजामधून जमा करत आहोत, तो त्यापैकी किती रक्कम ही मिरवणुकीवरती खर्च करायची आहे आणि किती रक्कम बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या कामावरती खर्च करायची आहे, हे आज आपणाला ठरवण्याची वेळ आलेली आहे. का? कारण आपण बाबासाहेबांनी सांगितलेलं जे काम आहे त्याच्यावरती जवळपास 90% पैसे खर्च करणं अपेक्षित आहे आणि 10% खर्च आपल्या जल्लोषासाठी, मिरवणुकीसाठी करणं अपेक्षित आहे. पण आज चित्र मात्र उलट दिसत आहे. आपण बाबासाहेबांनी सांगितलेल्या कामावरती 10% खर्च सुद्धा नीट करत नाही आणि बाबासाहेबांनी जे करू नका म्हटलं त्याच्यावरती मात्र 90% पैसे खर्च करत आहोत. हे चित्र कुठेतरी बदलणं गरजेचं आहे आणि या वर्षीच्या जयंतीच्या निमित्तानं आपण हे चित्र बदललं पाहिजे आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या कामावरती आपण जमवलेला निधी खर्च करणं हेच समाज हितासाठी अतिशय पोषक असणार आहे. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की आता समीक्षा होणं गरजेचं आहे. कारण बाबासाहेबांनी जे काम आपल्या समोर उभं करून ठेवलेलं आहे त्या कामाला पुढे नेणं गरजेचं आहे आणि आपल्या जयंतीमध्ये बदल करून
जयंतीच्या पैशातून बाबासाहेबांना अपेक्षित कामं कसं करता येतील याच्यावरती आपण लक्ष देणं महत्वाचं आहे. आणि जयंती झाल्याच्या नंतर सुद्धा बाबासाहेबांना अपेक्षित कामं करण्यासाठी आपण वर्षभर सातत्यानं प्रयत्न करत राहणं हेच खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.